सर्व शासकीय कर्मचारी बांधवांना पुन्हा एकदा नमस्कार. मित्रांनो, आपण विभागीय मर्यादित परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या गट क मधून जे गट ब मध्ये जाण्याच्या ज्या शासकीय विभागाच्या अंतर्गतच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जे वेगवेगळ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत किंवा सरळ सेवे मार्फत त्या विभागाच्या अंतर्गत ज्या परीक्षा राबवल्या जातात त्याच्याबद्दल आपण एक 10-15 दिवस झाले वेगवेगळ्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम जो की भाग खूप क्लिष्ट वाटतो त्याचा आपण उहापोह करत होतो आणि त्याच्याच बद्दल आपण एक मार्गदर्शनपर सत्र चालू केलेलं आहे आणि त्याच्यावर आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम याच्यातील वर्तणूक नियम हातावर घेतला होता. त्याच्यातील जवळपास आपले 23-24 पर्यंत आपण नियम सखोल अभ्यासले होते की रोज आपण एक दोन नियम घ्यायचो आणि जसा कायद्यामध्ये किंवा शासनाच्या ऍक्ट मध्ये किंवा बुक्स मध्ये आहे तसे नियम आपण शिकत आलो होतो. आपला 24वा नियम झाला होता आणि आपण 25ला आता हात लावणार होतो. तत्पूर्वी सांगू इच्छितो की आपण हे मार्गदर्शनपर सत्र जे चालू केलं याचं एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, त्याचं नाव ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमी. त्याची आपण एक होऊ घातलेली महाराष्ट्र नागरी सेवेच्या अंतर्गतची जी महिला बाल विकास अधिकारीची जी परीक्षा आहे आपण सीडीपी म्हणतो ती 2026 मध्ये होणारी परीक्षा आहे. अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे. शेड्यूल एमपीसी मार्फत या महिन्यात येऊन जाईल एंडिंग पर्यंत आणि लगेच त्याची परीक्षा आयोजित होईल. तत्पूर्वी सांगतो की आपल्याला जर या ई लर्निंग प्लॅटफॉर्म आवडला असेल तर तुम्ही याच्यातले कुठलीही एखादं मार्गदर्शनपर सत्र तुम्ही जॉईन करा आणि आपण कंटिन्यू याचा अभ्यास करूया. आणि जॉईन करण्यासाठी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. चांगल्या प्रकारचं ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून तुमच्या वेळेनुसार सवडीनुसार घर बसल्या तुम्हाला याचं मार्गदर्शन घेता येईल. मित्रांनो बघा, शासकीय कर्मचाऱ्यांनी कसं वागावं हे नियम 3 मध्ये दिलेलं आहे आणि कसं वागू नये वेगवेगळ्या नियमात दिले. त्याच्यात आपण बरेचसे बघितले की अपवाद असतात. नियम 25 आहे की कुठलाही शासकीय कर्मचारी सार्वजनिक संस्था असतात. तुम्ही दैनंदिन जीवनात वावरत असून तुला वेगवेगळे शासकीय सार्वजनिक संस्था असतात की मंडळ असतात, धार्मिक संस्था असतात, काही क्रीडाच्या असतात, काही समाजसेवेचे असतात. असली कुठलीही जर सार्वजनिक संस्था असेल किंवा कामे यांच्या नावाशी साहचर्य म्हणजे काय तर त्यांच्या नावाशी आपलं नाव जोडणे. साहचर्य म्हणजे आपलं नाव त्या संस्थेचे किंवा कामाशी जोडणे. कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या पूर्व मान्यतेखेरीज हा शब्द आपल्याला वारंवार मिळतो बघायला कुठल्याही नियमामध्ये. पूर्व मान्यतेखेरीज असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर पूर्व मान्यता असेल तर तुम्ही यस फाटेवर कुठलीही बाब तुम्ही करू शकता वर्तणूक नियमामधली. परंतु शासन असं आपल्याला कुठल्याही बाबीसाठी परवानगी देत नाही, तो भाग वेगळा. परंतु काही काही एक्सेप्शनल जे केस असतात त्याच्यामध्ये शासन तुम्हाला परवानगी देतं. बघा, स्वतःचे नाव कुठे जोडणार नाही. एक आहे ग्रंथालय, एक आहे रुग्णालय, शाळा, कुठलीही सार्वजनिक शाळा असो, कॉन्व्हेंट असो, नाव जोडायचं नाही. तत्सम कोणत्याही सार्वजनिक संस्थेची, इतर ज्या सार्वजनिक संस्था असतील कुठल्याही सार्वजनिक संस्थेचे आपलं नाव जोडणार नाही. किंवा रस्ता असतो, चौक असतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ढाल म्हणजे काय, आपण ज्यावेळेस एखादं क्रीडेच्या स्पर्धा आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना गदा देतात, ढाल देतात, त्या प्रकारे करंडक म्हणजे तुमचं चषक, बक्षिसे किंवा अबक राजपत्रित असा अधिकारी त्यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस असं चालणार नाही. जे की सर्रास गावाकडे असे बक्षीस दिल्या जातात, पोस्टर छापले जातात, बॅनर छापले जातात. सबशेरती काय आपली गैरवर्तणूक ठरल्या जाते. पदक, चषक आणि तत्सम वस्तूंशी जोडणार नाही किंवा तसे करण्यास अनुमती देणार नाही. स्वतः जोडणार नाही किंवा असं म्हणू शकत नाही तो मला माहितीच नाही त्याने माझं नाव जोडलं, असं चालणार नाही. तो त्या संबंधित जसं त्याला कळेल तसं ते लगेच त्या संबंधित त्याला काय सांगेल की माझं नाव काढून टाका. प्रेमा खातीर काही करतात लोक. किंवा त्यांनी जर विचारलं यार बाबा तुझ्या बॅनरवर फोटो लावायचा, असं असं बक्षीस ठेवलं तुझ्यावर, त्यांनी काय करायचं अशा बाबीला स्पष्ट नकार द्यायचा आहे. किंवा बघा, हे फक्त ह्याच्यासाठी लागू आहे का नाहीये, तर ह्याच्या जे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांना सुद्धा तो अनुमती देणार नाही. कुठल्या बाबीसाठी, या वरच्या सर्व बाबीसाठी त्याच्यासोबत राहणाऱ्या कोणत्याही कुटुंबियाला किंवा त्याच्यावर संपूर्णतः अवलंबून असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अशा कोणत्याही संस्थेची वस्तूची आपले नाव जोडण्यास अनुमती देणार नाही. मित्रांनो, आहे तसे नियम शिकल्यानंतर फरक काय पडतो की आपल्याला त्या नियमांचा आत्मसात होतो. तथाकथित भंपक ज्या मार्केटमध्ये नोट्स आहेत विसंबून राहू नका. शासनाने आपल्यासाठी बुक्स अवेलेबल करून दिले आहेत. शासनाचे नियम आहेत आहे तसे अभ्यासा. नियम 25 बघितला आपण काय, तर सार्वजनिक संस्था किंवा वस्तू, रस्ते, चषक, पदके, वेगवेगळे क्रीडेच्या स्पर्धा, शाळा, रुग्णालय याच्या
कुठल्याही बाबीला शासकीय कर्मचारी आपलं नाव कधीही जोडणार नाही. तसेच आपल्या कुटुंबातील कोणाचंही नाव जोडू देणार नाही. एकदम सिंपल आणि साधं. 26 काय म्हणते, विवाहविषयक करार करणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. एक शासकीय कर्मचारी आहे, स्वतः एक शासकीय कर्मचारी आहे आणि तो विवाहित असो किंवा अविवाहित असो, एकदम आहे तशी कन्सेप्ट लक्षात घ्या. हा शासकीय कर्मचारी मग स्त्री पण असू शकतो, पुरुष पण असू शकतो. तो शासकीय कर्मचारी ज्याचा जोडीदार हयात आहे, हे कोण आहेत, पती पत्नी. हा पती समजा आणि ही पत्नी समजा. हा जर पुरुष असेल तर हिच्यासोबत विवाह करणार नाही, ही जर स्त्री असेल तर हिच्यासोबत विवाह करणार नाही. हा कसा आहे सध्या अनमॅरिड आहे तरी सुद्धा विवाह करणार नाही. का तर ही जी कुठली व्यक्ती आहे समोरची ती कशी आहे, विवाहित आहे. बघा, कोणताही शासकीय कर्मचारी ज्याचा जीवनसाथी हयात आहे, यांचं जीवनसाथी हयात आहे, अशा व्यक्तीशी विवाह करणार नाही किंवा विवाहविषयक करार करणार नाही. संपलं. दुसरी केस, आता हा शासकीय कर्मचारी पकडूया आपण. हा कोण आहे, शासकीय कर्मचारी आहे. ओके, हा पुरुष असू द्या स्त्री असू द्या हरकत नाही, ही स्त्री किंवा पुरुष असू द्या, याचा जीवनसाथी हयात आहे, हा याचा जीवनसाथी आहे. हा कोण आहे, याचा जीवनसाथी. ही व्यक्ती अशा इतर व्यक्तीशी कुठलेही, स्त्री ही स्त्री असेल तर हा पुरुष असेल विवाह करणार नाही, हा पुरुष असेल तर ही स्त्री असेल विवाह करणार नाही. ज्याचा जीवनसाथी हयात आहे असा कोणताही शासकीय कर्मचारी, ज्याचा जीवनसाथी हयात आहे, याचा जीवनसाथी हयात आहे, कोणत्याही व्यक्तीशी विवाह करणार नाही किंवा विवाहविषयक करार करणार नाही. सर्वसामान्यता नियम आहे, असा त्यांनी विवाह करायचा नाहीये. पण बघा आता याला काय तर अपवाद आहे. खंड 1 किंवा खंड 2 मध्ये विनिर्देश केलेली कोण असा कोणताही विवाह आहे तसं लक्षात ठेवा. असा शासकीय कर्मचाऱ्याला विवाहातील दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे त्याच्यातली कुठलीही केस घ्या, पक्षाला लागू असणाऱ्या व्यक्तिगत विधीनुसार संमत असेल, त्यांचे जर काही कायदे असेल, आपल्या इथे विवाहाचे वेगवेगळे कायदे, त्यांना जर ते लागू असेल आणि तसे करण्यास इतर सबळ कारणे असतील. आता एखाद्या कर्मचाऱ्याचा विवाह झाला आणि दुर्धर आजाराने त्याची पत्नी किंवा कर्मचारी स्त्री आहे तर तिचा पती दुर्धर आजाराने अंथरुणावर खिळूनही त्याला काहीही करणं होत नाही, खूप मोठा आजार झालाय, वेगवेगळे आजार आहेत, तसा आजार झालाय, तर अशा केसमध्ये जर तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट आणले तर तुम्हाला असा विवाह करता येतो. एकदम साधा आहे, सिंपल आहे, तसं लक्षात ठेवा. याबद्दल शासनाचे समाधान झाले असेल. सबळ कारण काय की बाबा तो अत्यंत दुर्धर आजारी आहे, सबळ कारणे, शासन तुम्हाला 100% अशा बाबतीमध्ये परवानगी देतो. झालं, विधीनुसार संमत आहे, सबळ पुरावेत, शासन त्या शासकीय कर्मचाऱ्याला असा विवाहविषयक करण्यास किंवा विवाहविषयक करार करण्यास परवानगी देऊ शकेल. संपलं, एकदम सोपं आहे. विवाह करायचा नाही अशा केसमध्ये विवाह करायचा. आणि एक बाब आहे, सामान्यतः घडत नाही परंतु महत्वाची आहे, भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीशी विवाह केलेल्या किंवा म्हणजे आधीच झालाय किंवा विवाह करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याबाबत शासनाला तात्काळ कळविले पाहिजे. पूर्वमंजुरी घ्यायची का नाही घ्यायची, या केसमध्ये असा प्रश्न येऊन गेलाय की पूर्वमंजुरी घेणे आवश्यक आहे आणि नेमका तिथं तो प्रश्न चुकून बसलेला आहे. तर काय करायचंय, फक्त आपल्याला शासनाला कळवायचंय की बाबा आम्ही असा असा विवाह केलाय किंवा असा असा विवाह करू इच्छित आहोत. याचाच अर्थ काही शासकीय कर्मचारी फॉरेनर व्यक्तीशी लग्न करू शकतो का, तर यस, लग्न करू शकतो. फक्त काय करायचं, त्याला शासनाला तसं कळवायचंय. मित्रांनो, जर नियम तुम्हाला आहे तशी नियम जर असे शिकावेसे वाटत असतील किंवा मार्गदर्शन घ्यावायची अशी इच्छा होत असेल आणि याचा फायदा काय, तर परीक्षेत आहे तशी नियम ते पडतात. म्हणून वारंवार सांगतो, स्वतः जरी अभ्यास करत असाल मूळ नियमानुसार करा, तथाकथित कुठल्याही नोट्स विसरून राहू नका. मग सगळं एकाच वेळी कसं वाचायचं, जेव्हा परीक्षा तोंडावर येते, यस, त्यावेळेस तुम्हाला नोट्स लागणार आहेत. परंतु हे नियम आहे तसे शिकल्यानंतर मी स्वतः तुम्हाला तशा नोट्स तयार करून देणार आहे, जेणेकरून आपलं रिव्हिजन पटकन होईल. आणि आहे तशी शिकल्यानंतर आपल्या नोट्स तयार असल्यानंतर काय येतं, त्या नोट्सची लिंक असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कळून येतं. सर्वांना विनंती आहे, त्या कुठल्याही एका क्रमांकावर संपर्क साधा आणि मार्गदर्शन परसत्र जॉईन करा. पुढेचे भेटूया. धन्यवाद.